आजच्या सत्रामध्ये आपण आधीच्या 2 सत्रात शांताबाईसा यांच्या दुःखासंदर्भामध्ये श्रवण केलेलं आहे। आजच्या सत्रामध्ये या ठिकाणी शांताबाईसा या पैठणवरून वेरूळ या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या ठिकाणी स्वामींची आणि त्यांची भेट होणार आहे। सारंग पंडित त्यांना सांगतात की तुम्ही द्वारावतीला नंतर जा, पण आधी स्वामींची वेरूळ या ठिकाणी भेट घ्या। आणि स्वामींच्या त्या भेटीसाठी शांताबाईसा वेरूळ या ठिकाणी आलेल्या आहेत। उदयाचा पूजावसरू झाला, स्वामींचा सकाळचा पूजावसर संपन्न झालेला आहे। गोसावी विहरणासी बीजे केले, आमचे स्वामी सकाळच्या वेळेला विहरणाला म्हणजे सकाळी जे फिरण्यासाठी जातात तसं स्वामी विहरणाला गेलेले आहेत आणि विहरणीवनी मागोते मडासी बीजे केले, मठामध्ये आलेले आहेत। गोसाव्यांसी चरण क्षाळन झाले, आमच्या स्वामींना कुठूनही बाहेरून जर का स्वामी आले तर त्यांना चरण क्षाळन जे आहे ते चरण म्हणजे पाय, क्षाळन म्हणजे ते धुतल्या जाणं। जसं आपण बाहेरून कुठून आलो की काय करत असतो, हातपाय आपण धुवत असतो, त्या पद्धतीने स्वामी कुठूनही आले की काय व्हायचं, बाईसा वगैरे स्वामींच्या श्रीचरण प्रक्षालन करण्यासाठी असं आपले पाय असतील तर त्याला आपण चरण म्हणूया। स्वामींचे जर का पाय आहेत तर त्याला काय म्हणायचं, श्री लावायचं, श्री चरण असं म्हणायचं। आपले हात असतील त्याला आपण कर म्हणूया, पण स्वामींचे जर का हात असतील त्याला काय म्हणायचं, श्री कर, श्री त्याला लावायचं। किंवा मुख असेल तर त्याला काय म्हणायचं, स्वामींचं मुख असेल तर श्रीमुख, श्री त्याला लावायचं। अशा पद्धतीने परमेश्वराच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा उल्लेख करतो तेव्हा त्याला वेगळा शब्द आहे किंवा तोच शब्द असेल तर तो आदरपूर्वक आपण तो बोलायचा आहे किंवा त्याचं उच्चारण करायचं आहे। तर स्वामींचे श्रीचरण प्रक्षालन झाले आणि पूजा अवसराची आयती होत असे। सकाळचा जो पूजा अवसर आहे त्या पूजा अवसराची आणि ते तयारी झालेली आहे आणि आता दुपारचा जो पूजा अवसर आहे, सकाळचा पूजा अवसर संपन्न झालेला आहे, आता जो दुपारचा पूजा अवसर आहे त्या दुपारच्या पूजा अवसराची तयारी होते आहे। गोसाव्यांचे ओळगेसी अवघे भक्तजन आले असते आणि स्वामींच्या त्या पूजा अवसरासाठी, स्वामींना भेटण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी अनेक भक्त मंडळी त्या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत। ते पाटावे सुतावे लेले असती आणि आलेले प्रत्येक जण आहे ते बहुतांशी राजकीय क्षेत्रातले आहेत किंवा सदन आहेत। ते पाटावे सुतावे म्हणजे सुती चांगलं वस्त्र आणि पाटावे म्हणजे रेशमी वस्त्र असं ते नेसून आलेले आहेत, म्हणजे चांगल्या प्रकारचं उत्तम प्रकारचं जे वस्त्र आहे ते वस्त्र ते परिधान करून आलेले आहेत। अवघे गोसाव्यांसारखेची दिसताती, आणि त्या वेळेला शांताबाईसा त्या मठामध्ये आलेले आहेत आणि आता स्वामींना कसं ओळखायचं, असं जर का एखादी मुख्य व्यक्ती असते मग त्यांना असं प्रवाचकाला वर का बसवतात, ते ओळखता आलं पाहिजे की प्रवाचक कोण करता आहे। जर का मी तुमच्या मध्येच बसलो तर ते नवीन कोणी येणाऱ्यांच्या लक्षात येणार नाही की प्रवचन कोण करताय। म्हणून मुख्य व्यक्तीची बैठक जी असते, तुम्ही कधीही बघा कुठे, ती वेगळ्या ठिकाणी असते, त्यांच्या बैठकीमध्ये थोडासा बदल असतो। आपल्याकडे अधिकरणं येतात, त्यांची बैठक व्यवस्था आपण वेगळी करतो। साधू असतील त्यांची बैठक व्यवस्था वेगळी असते, उपदेशी असतील तर त्यांची बैठक व्यवस्था वेगळी असते। म्हणजे त्या बैठक व्यवस्थेवरून आपल्या लक्षात येतं की मुख्य व्यक्ती कोण आहेत। एकदा असं झालं कुठे की ते जे गुरुजी होते ते थोडे तब्येतीने कमी होते आणि शिष्य मात्र तब्येतीने चांगले होते। तर ते बाकीच्या लोकांना असं वाटत होतं की इथे
ते शिष्यांना बघूनच त्यांना वाटलं की हेच गुरुजी आहेत म्हणून. ते शिष्यांनी सांगितलं मी शिष्य आहे म्हणे, हे आमचे गुरु आहेत. म्हणजे आपण मुख्य व्यक्तीला ओळखण्याचे काही माध्यम असतात आणि त्यानुसार त्यांना आपण ओळखत असतो. इथे कदाचित आमचे स्वामी जे आहेत ते त्या आतमध्ये आहेत, मठामध्ये बसलेले आहेत. शांताबाई साहेब बाहेरून आलेले आहेत, दुपारची वेळ आहे आणि त्याच्यामुळे एकदमच आतमध्ये आल्यानंतर त्यांच्या हे लक्षात येईना की नेमके स्वामी कोण आहेत. कारण की सगळेजण चांगले वस्त्र नेसलेले आहेत आणि स्वामींचं जे श्रीमुख आहे ते हवंच तसं स्पष्ट त्यांना दिसत नसेल आणि म्हणून त्यांच्या हे लक्षात येईना की स्वामी यांच्यामध्ये कोण आहेत. आणि कोणू गोसावी ऐसे नोळखती, म्हणजे यांच्यामध्ये स्वामी कोण आहेत हे त्यांच्या पटकन लक्षात येईना. मग सर्वज्ञ म्हटले बाई ऐसी या. आता ते आले कोणाला भेटायला? स्वामींना भेटायला आलेले आहेत. मग त्यामुळे स्वामींनीच आता स्वतःची ओळख दाखवलेली आहे. परमेश्वरे परमेश्वर जाणीजे. जेव्हा तुम्हाला परमेश्वराला ओळखण्याची इच्छा असेल तेव्हा ती विनंती कोणाला केली पाहिजे? देवालाच केली पाहिजे. तुम्हाला ज्यांना जाणायचं आहे त्यांनाच ती विनंती तुम्हाला करता आली पाहिजे. मग आपल्याला जाणायचं आहे परमेश्वराला, तर परमेश्वरच परमेश्वराची जी ओळख आहे ती चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे करून देऊ शकतात. तुम्ही म्हणाले की आम्हाला तर कळालं आमच्या गुरुजींकडनं, ज्ञानगुरूंकडनं आम्हाला देव कळाले, परंतु त्यांच्याकडनं कळण्याला सुद्धा निमित्त कोण आहेत? परमेश्वरच आहेत. आपल्याला विनंती देवालाच करायची आहे आणि देव तुम्हाला काय करतात? त्यांचे जे अनुयायी आहेत, त्यांचे जे साधक आहेत, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला निरोपण श्रवण करवितात आणि परमेश्वर काय आहेत हे ते परमेश्वराच्याच मनोधर्माने आपल्याला कळत असतं. जरी सांगणारा मी असेल परंतु शब्द मात्र परमेश्वराचेच आहेत. त्याच्यामध्ये मनोधर्म प्रसन्नता परमेश्वराचीच आहे. म्हणजे इतक्या दिवस आपल्याकडे काही नाही आहे, परंतु आता कुठेतरी तुमची विनंती देवापर्यंत पोहोचलेली आहे. आता कुठेतरी ते श्रवण करण्याचा जी काही अधिकार आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याच्यामुळेच देवाने हा योग आणलेला आहे. आणि या सर्व योगामध्ये जे काही योग आणण्याचा पूर्णपणे प्रवृत्ती असते ती परमेश्वराची असते. तुमच्याकडे एखादे साधू भोजनासाठी येतात, त्यामध्ये परमेश्वराची प्रवृत्ती आहे. काही ज्ञान श्रवणासाठी तुमच्याकडे परमेश्वर त्यांना पाठवितात, त्यामध्ये परमेश्वराची प्रवृत्ती आहे. तुम्हाला कुठेतरी निरोप मिळतो की इथे इथे आमच्या जवळ देवपूजा सुटणार आहे, तो निरोप तुमच्यापर्यंत पोहोचविण्याची प्रवृत्ती सुद्धा देवाचीच असते. अन्यथा कधी कधी असं होतं की तुमच्या जवळ बाजूच्या गावात देवपूजा पण तुम्हाला माहित नसतं. कधी कधी आपल्याच गावामध्ये निरोपण आहे, आपल्याला माहितीच नाही. आमचं एक निरोपण झालं तर त्या निरोपण 10 दिवस होतं, 10व्या दिवशी समाप्ती आहे. 10व्या दिवशी एक जण निरोपणाला आले आणि ते म्हणाले 9 दिवस आमच्या इथेच, आम्ही इथे मागेच राहतो म्हणे, आम्हाला माहितीच नाही ते निरोपण सुरू आहे. परंतु समाप्तीचा निरोप मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचला. आता त्यांचं काम आहे चिंतन करण्याचं की 9 दिवस मला निरोप का नाही मिळाला, हे चिंतन त्यांनी करायचं आहे. ते कधीतरी कोणातरी म्हणतील का ह्यांनी मला निरोप नाही दिला, त्यांनी निरोप नाही दिला. आपल्याला निरोप कोणी देत नसतं बरं का. आपल्याला निरोप परमेश्वराकडनंच येत असतो. परमेश्वरदायक विधी असेल तर परमेश्वराकडनंच निरोप येतो. तो निरोप आमक्या तमक्याकडनं आपल्यापर्यंत पोहोचतो. आणि परमेश्वराची प्रवृत्ती नसेल तर आपल्यापर्यंत तो निरोप पोहोचणार नाही. कधी कधी असं होतं की बाजूच्या घरी एखादे अधिकरण येऊन निघून जातात आणि त्यांना माहिती सुद्धा नसतं. नंतर कळतं की आमके आमके बाबा येऊन गेले बरं का. म्हणजे हे काय आहे? परमेश्वराची प्रवृत्ती असली पाहिजे. एखादा लांबचा माणूस आहे, त्याला बरोबर माहिती पडतं आणि तो बरोबर तिथे उपस्थित होतो, असं सुद्धा होतं. अनेक वेळा आम्ही असं बघितलेलं आहे की व्यक्ती जवळ आहे आणि ती लांब निघून जाते आणि इथे सेवादास्य उपस्थित होतं. आणि एखादी व्यक्ती लांब आहे ती जवळ येते, त्यांना ते सेवा मिळते. आणि जवळचा माणूस नुकताच लांब जातो, त्याला ते सेवादास्य मिळत नाही.
म्हणजे ती वेळ जी असते ती चुकते. एकतर आपल्या नशिबात ती वेळ नसते किंवा असली तर ती आपण स्वतः चुकवत असतो. जसं व्यतिपाताचा दृष्टांत सांगितलेला आहे, त्या दृष्टांतामध्ये कुणी त्या राजाकडे काही दान मागायला येत असतं. दान देणं हे राजाचं जे काय आहे तो एक धर्म आहे आणि राजा जो आहे तो सगळ्यांना दान देतो आणि त्याची ती दानशूरता ऐकून अनेक लोक तिथे दान मागण्यासाठी आलेले आहेत. एक जण तो सुद्धा आलेला आहे, बाकीचेही तिथे बसलेले आहेत आणि मग दान देण्याची अजून सुरुवात झालेली नाही. त्यांनी सांगितलं राजा झोपलेला आहे किंवा राजाची देवपूजा चालू आहे, काहीतरी राजा कामामध्ये आहे, तर लगेच आता राजा राज दरबारामध्ये येणार नाही किंवा दान कक्षामध्ये तो येणार नाहीये, थोडा वेळ लागेल. मग त्यांनी वाट बघितली सगळ्यांनी की आता राजा येईल, आता थोड्याने येईल. असं होता होता काय झालं की जो एक जण आलेला आहे, बाकीचे सगळे बसलेत, पण तो एक जण जो आहे तो म्हणाला की अजून राजाला किती वेळ लागतो काय माहिती, आता थोडस पाय मोकळे करून येतो. असं म्हणून तो थोडस पाय मोकळे करायला जातो बाहेर आणि तेवढ्यात राजा येतो आणि दान वगैरे देऊन परत आपल्या कक्षामध्ये निघून जातो. जेवढे कोणी आलेले होते त्यांना दान दिल्या गेलं, ते दान घेऊन निघून गेले. राजाही आतमध्ये निघून गेला आणि मग परत हा पोहोचला की राजासाहेब आले की नाही. त्यामुळे आलेही, दानही दिलं आणि ते निघूनही गेले. आणि हा व्यक्ती जो आहे इतक्या वेळ बसलेला आहे तिथपर्यंत राजाच आला नाही. बरं, जेव्हा राजाची यायची वेळ तेव्हा हा निघून गेला. म्हणजे काय झाली, हुकामुक आपण म्हणत असतो, चुकामुक म्हणत असतो, आपण गेलो नव्हतो पाहिजे, परंतु तुम्ही ते जोडलेलंच नसेल तर मग तुम्हाला ती भेट गाठ होणं शक्य नाही. मग अशा वेळेला काय केलं पाहिजे, त्याचं चिंतन करता आलं पाहिजे की का झालं असं. सगळ्यांना या अध्यात्माचा आनंद मिळाला, निरूपणाचा आनंद मिळाला, देवपूजेचा आनंद मिळाला, मार्ग भेटी, अधिकरण भेटीचा आनंद मिळाला, मीच का वंचित राहिलो, माझ्यापर्यंत निरोप का नाही पोहोचला, याचं चिंतन आपण केलं पाहिजे. आपण काय करतो, ह्याच्या त्याच्यावर चिडतो, त्यांना आपण बोलतो तुमच्यामुळे आम्हाला असं असं भेटलं नाही, परंतु ते आपणच आपल्या नशिबामध्ये नसल्यामुळे आपल्यापर्यंत तो निरोप पोहोचत नाही. परंतु त्याच्याविषयी जर का तुम्ही दुःख केलं, प्रायश्चित्त केलं आणि तो जो काही अडथळा आहे तो अडथळा नासण्याच्या दृष्टीने देवाला जर का प्रार्थना केली तर परमेश्वर पुन्हा तो योग घडवून आणतील आणि तुम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी करून घेतील. डोमेग्रामला स्वामी असताना स्वामींना गदोनायकाची जे पत्नी आहेत त्यांनी स्वामींना वस्त्र अर्पण केलेलं आहे. स्वामींनी मल्ल लोक ज्याप्रमाणे वस्त्र परिधान करतात तशा प्रकारे ते परिधान केलं आणि स्वामींनी चालून दाखवलेलं आहे. स्वामी ते वस्त्र नेसून चालत चालत बीजे करतात आणि तिकडून परत त्या पडवी आहे ती उंच मठाची, राजमठाची, त्या पडवीमध्ये स्वामी असं भक्तजनांना चालून दाखवतात आणि ते स्वामी ते वस्त्र परिधान केल्यानंतर असं जातात आणि परत तिकडून येतात त्या पडवीतल्या पडवीत. तेव्हा जातानाही स्वामी सुंदर दिसतात, येतानाही स्वामी सुंदर दिसतात आणि ते बघून भक्तजनांना एवढा आनंद होतो आणि स्वामी सुद्धा प्रसन्नतेने तो अवसर त्यांना दाखवतात. नंतर स्वामी ते जे मल्लाप्रमाणे स्वामींनी ते वस्त्र परिधान केलेले होते ते वस्त्र काढून ठेवतात आणि तेवढ्यामध्ये महादाईसा येतात. तिथे महादाईसा कुठेतरी बाहेर गेलेले आहेत. तेव्हा काय आज सारखी काही सुविधा नव्हती की निरोपणाला नसलं तरी चालतं, रेकॉर्डिंग येते किंवा नंतर व्हिडिओ बघायला मिळतो, असं त्या काळामध्ये नव्हतं. त्या काळामध्ये ज्या वेळेचं त्याच वेळेला तिथे उपस्थित राहिलो आपण तरच त्याचा तो आनंद घेता येईल, अन्यथा घेता येणार नाही. नंतर कुणीतरी आपल्याला वर्णन करून सांगेल वगैरे तर उलट काय होईल, आनंद कमी येईल पण दुःख जास्त होईल की एवढा सुंदर सोहळा झाला. तशीच परिस्थिती महादाईसांची झाली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. महादाईसांना काही कळे ना काय झालं बाबा, स्वामींनी काही निरूपण केलं की काय केलंय म्हणून विचारणा केली. तेव्हा सगळ्यांनी सांगितलं स्वामींनी अशा अशा प्रकारे वस्त्र परिधान केलेलं होतं आणि ते चालत गेले, परत चालत आले, असा सुंदर अवसर स्वामींनी आम्हाला दाखवला. महादाईसांना असं झालं की हे तर शाब्दिक ऐकलं आपण, कसं नेसलं होतं, कसे चालत गेले, परत चालत आले, हे सगळं ऐकलं,
पण बघायला मात्र भेटलं नाही आणि ते आता बघायलाही भेटणार नाही. मग आता काय करावं लागेल? म्हणजे त्या म्हणायला लागल्या की मीच दैवाने मी कमी असल्यामुळे मी त्या वेळेला पोहोचू शकले नाही. थोडा वेळ आधी पोहोचले असते तरी बघायला मिळालं असतं, परंतु ते मी जोडलेलं नाही म्हणून ते मला बघायला मिळालं नाही. स्वामींनी तो अवसर सर्वांना दाखवला, सर्वांना आनंद झाला, मीच एवढी दुःखी आहे याच्यामध्ये. मग आता काय करायचं? देवाला परत विनंती केली महादायसांनी की देवा परत तो अवसर मला दाखवा, मी नव्हते. आता स्वामी आहेत ते, स्वामींना परत विनंती करायची, परत ते वस्त्र परिधान करायला लावायचं, म्हणजे सहज सोपं नाहीये ते सगळं काही. परंतु ह्या सगळ्या गोष्टी सोप्या तेव्हा होतात जेव्हा तुमची विनंती चांगली असते. तुमच्या विनंतीमध्ये जर का गुणवत्ता असेल, उत्तमत्व असेल, तर ती विनंती पूर्ण होते. त्या विनंतीमध्ये जर का गुणवत्ता नाही आहे, जसं कधी कधी काय होतं की कुठल्या कार्यक्रमात लोक भेटले की ते म्हणतात या मग घरी, बस एवढंच म्हणतात. आम्ही त्यांचा ते शब्द, त्यांचा टोन आणि त्यांचा आग्रह हे सगळ्याचा अभ्यास करतो मी सगळ्याच ते स्कॅन करतो आम्ही की त्यांच्या बोलवण्यात किती आग्रह आहे. खरंच त्यांना असं वाटतंय का की आम्ही यावं घरी की नाही यावं, की फक्त एक व्यवहार म्हणून ते म्हणतात या. हे सगळं बघावं लागतं आणि त्यानुसार मग ठरवावं लागतं. लगेच ते म्हटले या आमच्या घरी, लगेच निघायचं नसतं. त्यांची सुद्धा मनस्थिती तपासायची असते. तसं परमेश्वराला पण तुम्ही रोज म्हणता की नाही, बीजे करावे मम सदनाला, किती वर्षापासून म्हणताय ती आरती तुम्ही? कधी आले देव तुमच्याकडे? का नाही आले? कारण की आपण फक्त आरती म्हणायची म्हणून ते म्हणतो. आपल्याला काही तसं काही हे नाहीये की देव आलेच पाहिजे असं काही नाही. फक्त आरतीत आहे बीजे करावे मम सदनाला, माझ्या घरी या जेवायला, म्हणून आपण म्हणतो. वाचून ते म्हणताना तुमची आधी तयारी पाहिजे की नाही? जर का तुम्ही देवाला जर का घरी बोलवताय तर तुम्ही आधी काय केलं पाहिजे? देवाच्या बसण्याचं आसन आधी तयार केलं पाहिजे, सगळी बैठक व्यवस्था केली पाहिजे आणि मग देवाला म्हटलं पाहिजे देवा या बरं का तुम्ही. मग देव येतील आणि देव आल्यानंतर मग आपण आसन टाकत बसणार का? नाही, त्याची व्यवस्था आधी पाहिजे. हे देव तुमचा हा वेळेपणा खूप दिवस बघतील की रोज मला बोलवतोय आणि मी येणार या आशेने आसन टाकून ठेवतोय, सगळी व्यवस्था करून ठेवतोय. सगळं काय आपल्याकडे साधू येणार असतील तर तुमची कधीपासून तयारी असते? उद्या साधू येणार आहेत, तुमची तयारी आजपासूनच आहे. कितीतरी गोष्टी तुम्ही आज करता, काही गोष्टी तुम्ही उद्या त्याची तयारी करता, म्हणजे तुम्हाला बघून इतरांना दिसतं, लक्षात येतं की यांच्याकडे कोणीतरी येणार आहे. तसं देवाच्या लक्षात आलं पाहिजे की खरोखरच हा वेडेपणा चालू आहे याचा कधी ना कधी काय करावं लागेल, आपल्याला जावंच लागेल बरं का. याचा खूपच आग्रह सुरू आहे. हा रोज व्यवस्था करून ठेवतो आणि आपण जात नाही आहात. कधी ना कधी तरी देवाला त्या विनंतीला मान देऊन यावंच लागेल. फक्त ती विनंती तशी असली पाहिजे. फक्त बोलायचं म्हणून बोलायचं असं नाही. स्मरणामधनं, हे आरतीमधनं ही विनंती होत नसते. आरती तर आपण म्हणतो एक औपचारिक. देवाची खरी विनंती देवाला जी केल्या जात असते ती नामस्मरणाच्याच माध्यमातून करायची असते. सकाळचं जे स्मरण आहे, आता तुम्ही किती वाजता उठता स्मरणाला? आमच्या स्वामींनी सकाळी 3 ते 6चा वेळ सांगितला. पश्चात प्रहर सकाळची वेळ आहे, त्यावेळी अख्खं जग झोपलेलं असतं. तुम्ही निरीक्षण करायचं, ती जी वेळ आहे ती सुखदायक वेळ असते बरं का. आपल्याला रात्रभर झोप नाही लागणार, पण सकाळी 3ला मात्र आपल्याला हमखास झोप लागणार. ती वेळ जी आहे सुखाची वेळ आहे. त्या कालावधीमध्ये अनेक दुःखी लोक जे असतात, आजारी लोक असतात, त्यांना सुद्धा त्याच वेळामध्ये झोप लागत असते, शांतता असते त्या वेळामध्ये. सात्विक वेळ सुरू होऊन जाते ती, आणि कुठल्याही प्रकारे दोष त्या कालावधीमध्ये नसतो. आणि मग त्या कालावधीत जर का तुम्ही स्मरण केलं तर ते थेट देवापर्यंत पोहोचतं, मध्ये काही नसतं. आता तुम्ही स्मरणाला बसा, आता तुम्हाला कोणीतरी काही बोलण्याचा आवाज येईल किंवा काहीतरी खोकण्याचा आवाज येईल वगैरे वगैरे, असे विविध आवाज येत राहतील दिवसभरामध्ये. पण सकाळची जी वेळ आहे त्याच्यामध्ये एकदम शांतता असते आणि सगळेजण झोपलेले असल्यामुळे रज तमाचा प्रभाव अजिबात नसतो, सगळे शांत असतात. जसं जसं दिवस उजाडायला लागतो आणि एक एक जण उठायला लागतं, तसतसं दिवसातला रज तम हिंसकपणा वाढायला लागतो. दुपारी
12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता बघा तुम्ही थोडे चिडचिडले पण असता. का बरं? आपल्याला वाटतं डोक्यावर ऊन आलंय म्हणून आपण चिडचिड करतोय. तसं नाही, तर 12 वाजेपर्यंत ऑलमोस्ट सगळे उठलेले असतात आणि हिंसेचं प्रमाण वाढलेलं असतं, रजतमाचं प्रमाण वाढलेलं असतं आणि तो प्रभाव वातावरणामध्ये पसरतो आणि त्याच्यामुळे त्याचा प्रभाव आपल्यावर पण होत असतो. आणि म्हणून त्या वेळामध्ये आपण काय केलं पाहिजे? दुपारचा मध्यान्हकाळीचा जो पूजा अवसर आहे, म्हणजे इकडे विशेष वंदन केले पाहिजेत. त्याच्यानंतर काही दिवाबत्ती जी केली पाहिजे, आरती ओवाळली पाहिजे. दुपारच्या पूजा अवसराचा जो पूर्ण पूजा अवसर आहे, पूजा अवसरामध्ये दिलेला तो आठवला पाहिजे. दंडवते घातली पाहिजेत. काही तुम्हाला वाचन करायचं ते वाचन तुम्ही करू शकता त्या वेळामध्ये. एरवी म्हटलं जातं की तामस काळामध्ये देवाचं काही वाचायचं नाही असं सांगतात बरं का. मला हे उलटच वाटतं. उलट आपण पंखा कधी लावतो? थंडीत लावतो की उष्णता वाढल्यावर? विचार करून सांगा तुम्ही. तुम्ही कधी लावता पंखा? थंडी लागली का? जेव्हा उष्णता वाढते. एरवी आपण सकाळी 11 वाजेपर्यंत फॅन नाही लावणार एरवी, पण दुपारी 12-1 ला आपल्याला फॅन लागतोच लागतो. आणि त्यावेळी उष्णतेचं प्रमाण वाढलेलं आहे. ते फॅन काय करतो की ती उष्णतेपासून जो काही उपद्रव होतोय तो कमी करण्याचं काम तो करत असतो. तशा पद्धतीने इकडे दुपारच्या सत्रामध्ये जो काही तामस गुण वाढतो, जी चिडचिड होते, त्याला शांत करण्याचं माध्यम आहे ईश्वराच्या नामाचं स्मरण. काही वाचन करा आणि त्या माध्यमातनं काय करा? स्वामींचं स्मरण असेल किंवा स्वामींचं तत्वज्ञान असेल याचं चिंतन करा, आठवा, आचरणात आणा. ते कसं आहे? सात्विक आहे. त्याच्यामुळे काय होतं की त्याचा प्रभाव जो आहे, त्याच्या प्रभावामुळे तुम्हाला तम गुणाचा जो प्रभाव आहे तो तिथे दाबला जातो, शांत होऊन जातो आपण. त्याचा उपद्रव जो होणार आहे, त्रास आपल्यालाही होतो, इतरांनाही होतो, तो त्यावेळेला होत नाही. अशा प्रकारे स्वामींची ती विनंती आहे, ती विनंती आपण स्वामींना केली पाहिजे, तर परमेश्वर आपल्याकडे येणार आहेत. आणि म्हणून इथे जो काही विनंतीचा भाग आहे आपण बघतो आहोत की विनंती उत्तम प्रकारची असली पाहिजे. ती विनंती जर का देवाला केली की देवा या वेळेला मला या प्रवचनाला, निरोपणाला, देवपूजेला, अधिकरण भेटीला, मार्ग भेटीला उपस्थित राहता आलं नाही, हा माझाच दोष आहे, हे माझे अडथळे आहेत आणि हा दोष अजून वाढत जाईल, म्हणून हा जर का काय दोष असेल तर तो माझा नासून टाकावं. मला पुढे अशा प्रकारे ईश्वर दायक विधी ज्या ठिकाणी घडतात त्या ठिकाणी मला उपस्थित राहण्याचा योग देवा तुम्हीच आणून द्या. अशा प्रकारे विनंती तुम्ही स्मरणाच्या माध्यमातून जर का केली, म्हणून ते सकाळचं स्मरण जे आहे त्या स्मरणामध्ये तुम्हाला प्रापंचिक कुठल्याही काही गोष्टी मागायच्या नाहीत बरं का. सकाळच्या सत्रामध्ये नामाच्या 10 टायात सांगितलं, आवड, नामे वेद, नामे बोध, तेच मागायचं की देवा तुमच्याबद्दलची आवड आमची वाढली पाहिजे, तुमच्याबद्दलचं ज्ञान वाढलं पाहिजे आणि त्या प्रकारे आम्ही अनुकरण, स्मरण, अनुसरण या सगळ्या गोष्टी आम्हाला घडल्या पाहिजेत. हेच फक्त सकाळच्या स्मरणामध्ये मागायचं. बाकीचं तुम्ही जे जे काही देवाकडे इतर प्रापंचिक आणि नाशिवंत मागता ते मागायचं नाही. आणि ती विनंती आहे, ती विनंती देवाला करा, दुःख मनामध्ये व्यक्त करा. देवालाही कळलं पाहिजे, नुसतं शब्दाने म्हणत नाहीये. ती म्हण आहे ना, बोलाची कढी आणि बोलाचा भात. नुसतंच या आमच्याकडे कढी भात खायला, कधी बनवायचं नाही आणि दिवस नक्की करायचं नाही, फक्त या म्हणायचं. एक जण आहेत ते नेहमी भेटले की ते नुसतंच म्हणत राहतात, या बरं का तुम्ही एकदा. पण तो एकदा कधी, मी त्यांना सांगितलं तुम्ही ठरवा एक दिवस, त्या दिवशी मी येतो. तेव्हा आम्ही ठरवू, नक्कीच लवकरात लवकर ठरवू आम्ही. ते अजूनपर्यंत ते ठरवत नाही. तसं नुसतंच शाब्दिके नसलं पाहिजे, त्याच्यामध्ये क्रियेचाही भाव असला पाहिजे. तुम्ही क्रिया करण्याचाही वाव त्याच्यामध्ये दिसला पाहिजे. नाही तर ते असतात की मग चहा घेणार का, बस ते तेवढंच विचारतात. ज्यांना चहा पाजायचा आहे तो नुसतं विचारत नाही बसत, त्या विचारण्यामध्ये पण क्रिया असते. अर्थात विचारलं पाहिजे, काही लोक चहा नाही घेत, मग विचारणं आवश्यकच आहे.
परंतु त्या विचारण्यामध्ये क्रिया सुद्धा तुमची दिसली पाहिजे, की त्यांनी हो म्हटलं पर्यंत तुम्ही लगेच तिथे पाणी ठेवलंच पाहिजे, त्याच्यामध्ये चहापत्ती टाकलीच पाहिजे, तुमच्या क्रियेमध्ये तो भाग असला पाहिजे. नुसतंच बोलणं असेल तर सगळ्यांना बाकीच्यांना हो म्हणायला संकोच वाटणारच आहे. परमेश्वर पण तुमच्या विनंतीमध्ये काय आहे, नुसताच शब्द आहेत की त्या शब्दामध्ये भाव पण आहेत, त्या भावामध्ये आग्रह पण आहे का, हे सगळं परमेश्वर तपासतात आणि मग नक्की करतात काय करायचंय. मग तुमच्या जर का त्या विनंतीमध्ये प्रार्थना, दुःख, तळमळ सगळंच असेल तर परमेश्वर तुम्हाला योग प्राप्त करून देतात. आमच्या महादाईसांनी तशीच विनंती देवाला केली, प्रार्थना केली आणि स्वामींनी काय केलं, परत वस्त्र मागवले. बाकीचे म्हणायला लागले असं थोडीच होईल, स्वामी काय परत थोडी वस्त्र नेसणार आहेत. स्वामींनी मागवले ते वस्त्र परत स्वामींनी नेसले. ते म्हणाले की मगासारखं थोडी नेसतील, आता असंच तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून नेसतील. पण स्वामींनी काय केलं, आधीला पस्सेही बरवे, चांगल्या प्रकारे स्वामींनी वस्त्र नेसलेले आहेत. का बरं? कारण मगाशी जो अवसर स्वामींनी दाखवलेला आहे त्याच्यात स्वामींची एकट्याची प्रवृत्ती होती, पण बाकीच्यांचा मानस तसा नव्हता, विनंती प्रार्थना नव्हती. स्वामींनी ते परिधान करून दाखवलं तेव्हा बाकीच्यांना आवडलं, आनंदही झाला, सगळं झालं. परंतु आता काय झालेलं आहे की महादाईसा यांची विनंती सुद्धा आहे, प्रार्थना आहे, त्यांची तळमळ आहे आणि स्वामींची पण प्रवृत्ती आहे. कारण की जिथे प्रवृत्ती तिथेच असते जिथे तुमची योग्यता असते, आणि तुमची योग्यता तेव्हाच होते जेव्हा तुमची प्रार्थना असते. प्रार्थना तळमळ असेल तर निश्चितच काय होतं की त्या ठिकाणी परमेश्वराची प्रवृत्ती नसेल जरी तरी ती प्रवृत्ती पुन्हा तयार होत असते. आणि ती विनंती महादाईसांनी केली, स्वामींची प्रवृत्ती तयार झाली आणि मग स्वामींनी आधीला पेक्षा पण, जसं तुम्ही रोज भोजन बनवता, जेवणारे लोक तेच आहेत रोजचे घरातले जे आहेत, त्यांना काही नसतं, तुम्ही कसंही बनवलं, किती चांगलं बनवलं तरी ते काही तुमच्या जेवणाची तारीफ वगैरे काही करत नाही. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा खूप काही चांगलं बनवण्याचं तुमचं काही नसतं, जसं रोजचं बनवतं तसं बनवायचं. पण एखाद्या दिवशी जर का अधिकरण येणार असतील तर त्या दिवशी तुम्ही भोजन कसं बनवता, त्यावेळेला तुमचं एकदम हे असतं की नाही बरोबर झालं पाहिजे. म्हणजे त्या दिवशीचा पदार्थ बनवण्यामागची तुमची जी काही उत्तम प्रकारची भावना असते ती इतर वेळी नसते. आणि त्यांना इतक्यात जेवढं चांगलं बनवता येईल तेवढं मला चांगलं बनवायचं आहे हा भाव त्या पदार्थ बनवताना असतो. म्हणून त्या दिवशीचे पदार्थ आपले चांगले बनून जातात. मग घरचेही म्हणतात असं रोज बनत नाही. आज बनण्यामागचं कारण आहे तो भाव आहे, विनंती आहे, तळमळ आहे आणि बनवण्यामागचं जे उत्तमत्व जे आहे ते त्यामध्ये समाविष्ट असल्यामुळे त्या दिवशीचा पदार्थ आपला चांगला बनत असतो. तशा पद्धतीने जर का असं कोणी बाहेरून येणार असेल आणि त्यांच्यासाठी बनवायचं असेल तर आपल्याला म्हणजे असं लक्षात येतं की नाही त्या व्यक्तीसाठी अधिकरण आहे तर त्यांच्यासाठी आपल्याला उत्तमच बनवता आलं पाहिजे. म्हणजे नुसतंच बनवणं आणि उत्तमच बनवणं याच्यामध्ये फरक आहे. मगाशी स्वामींनी परिधान केलेलं होतं वस्त्र, परंतु त्यावेळी कुणी प्रार्थना करणारं, विनंती करणारं नव्हतं. त्यावेळी कोणाला माहितीच नव्हतं की स्वामी असा अवसर काही दाखवणार आहेत. पण आता महादाईसांची विनंती आहे, प्रार्थना आहे, त्याच्यामुळे परमेश्वराची प्रवृत्ती मगासपेक्षा पण आता उत्तम आहे आणि प्रार्थना उत्तम आहे. मगासपेक्षा चांगलं वस्त्र स्वामींनी परिधान केलं आणि चालून दाखवलं. बाकीचे म्हणत होते मगासारखं थोडीच अवसर स्वामी दाखवणार आहेत, पण स्वामींनी मगासपेक्षा पण, आधीपेक्षा पण चांगल्या प्रकारचं वस्त्र परिधान केलं, चांगल्या प्रकारे वस्त्र परिधान केलं आणि चालत गेले, चालत आले. आधीपेक्षाही सगळेच म्हणायला लागले की आधीपेक्षा सुद्धा स्वामी सुंदर दिसत आहेत. आणि महादाईसा बघतायत, रडतायत, दुःख मनामध्ये आहे की देवाला आपण त्रास दिला याचं दुःख आहे, परंतु देवाने परत आपल्याला तो अवसर दाखवला, नाही तर हा अवसर कधी बघायला मिळाला नसता. जर का तो अवसर देवाने दाखवला नसता तर महादाईसा शेवटपर्यंत त्या दुःखामध्ये राहिली असती की मला स्वामींचा तो अवसर बघायला मिळाला नाही. प्रस्तुतचं दुःख महादाईसांचं जे आहे, तळमळ आहे, ती सुद्धा स्वामींनी लक्षात घेतलेली, म्हणून सुद्धा तो अवसर दाखवला.
आणि जर का अवसर दाखवला नाही तर ही म्हातारी, महादाईसाला स्वामी म्हातारी म्हणायचे, ही म्हातारी शेवटपर्यंत तळमळत राहील, दुःख करत राहील. ते दुःख लक्षात घेऊन सुद्धा देवानी काय केलं, नको ते दुःख त्यांना, म्हणून सुद्धा आज अवसर स्वामींनी त्यांना दाखवलेला आहे. म्हणजे इथे तुमची जर का विनंती असेल, प्रार्थना असेल, तर परमेश्वर तो योग घडवून देतात. आपण मूळ विषयाकडे येऊ. जर का तुमच्याकडनं असा काही विधी आहे जो घडता घडता तो घडला नाही, त्याच्यामध्ये आपले अडथळे आहेत. एखाद्या विधिरूप ठिकाणी तुम्ही पोहोचू शकले नाहीत, त्याच्या मागे तुमचे अडथळे आहेत. कधी कधी आपली तळमळ आहे, दुःख आहे, निघालो सुद्धा आपण, गाडीच मिळाली नाही. काय आहे, सगळं असून सुद्धा का असं, कारण की अडथळा आहे. अडथळा कुठे जोडला आपण कुणीतरी निरूपणाला चाललेला आहे, त्यांना आपण म्हटलं कशाला जाता निरूपणाला, इकडे घरी बसल्याच ऐकू येतं, त्यांनी भोंगे लावलेले आहेत. म्हणजे काय केलं आपण, त्यांना तिथे येऊ दिलं नाही. किंवा कुठे निरूपणाला थंडीमध्ये जाता, काय ताप बीप आला, सर्दी झाली, काय झालं तर त्याशिवाय घरीच बसा, तुम्हाला काय संन्यास घ्यायचा आहे का. त्यालाही वाटलं बरोबरच आहे, आपल्याला काही संन्यास घ्यायचा नाही, कुठून तरी कळेलच काय झालं निरूपणात. ती व्यक्ती सुद्धा आली नाही, म्हणजे त्यांच्या निरूपणाला येण्याला आपण अडथळा ठरलो. एखादी व्यक्ती स्मरण करते, तिथे आपण बडबड केली, त्यांचं स्मरण बंद पाडलं. एखादी व्यक्ती अभ्यास करते, त्यांचा अभ्यास आपण बंद पाडला, बडबड करत बसलो, त्यांच्या अभ्यासाला अडथळा ठरलो, स्मरणाला अडथळा ठरलो, निरूपण येण्याला अडथळा ठरलो, देवपूजेला अडथळा ठरलो, अधिकरण भेटीला अडथळा ठरलो. पण मग आपल्याला पण सुद्धा हे योग येत नसतात, आपलंही स्मरण होत नाही. खूप लोक म्हणतात बाबा आमचं स्मरणच होत नाही, कसं होणार, तो अडथळा जोडून ठेवलेला आहे, तो नासल्याशिवाय स्मरण नाही होणार. काही लोक म्हणतात आमचं अनुसरण आडलं बाबा, कसं काय होईल, आमके आमके घरातले लोक आम्हाला अडचण आहेत. ते घरातले लोक अडचण नसतात, आपणच कुणाच्या तरी अनुसरणाला अडथळा ठरलो, म्हणून आता आपलं अनुसरण होत नाहीये. ती अडथळा नासावा लागेल. देवपूजेला जाण्याचा योग येत नाही, स्थानवंदनाला जाण्याचा योग येत नाही, निरूपण ऐकण्याचा योग येत नाही, निरूपणाला येण्याचा पण योग येत नाही. काही लोकांचा बिचारांचा योग येतो, निरूपण ऐकायला बसतात आणि ते झोपून राहतात, असं पण होतं बरं का. काही वेळा हे निरूपकाचा स्टेज असं उंच आसन का ठेवतात, त्याला दिसलं पाहिजे कोण झोपलेला आहे, कोण जागा आहे, हे दिसलं पाहिजे. काही लोक बिचारे येतात सुद्धा, बसतात सुद्धा, पण त्यांना झोप आवरत नाही, म्हणजे तिथे येऊन सुद्धा त्यांना लाभ घेता येत नाही. हा सुद्धा तो अडथळाच जोडलेला असतो, म्हणून तो पुढे येतो. महादाईसांनी तो अडथळा नासला आणि देवानी लगेच नासवून घेतला. या ठिकाणी आपल्याला सुद्धा देवाच्याच बाबतीमध्ये जाणून घ्यायचं. आता आपल्या मूळ विषयाकडे येऊ, की आपल्याला देवाबद्दल जाणून घ्यायचं आहे. परमेश्वर परमेश्वर जाणील, परमेश्वरच आपली माहिती आपल्याला सांगणार आहेत. ती अधिकरणाद्वारे सांगतील, साधूंद्वारे सांगतील, वासनिकाद्वारे सांगतील. आपले जे कोणी अनुयायी आहेत त्यांच्याबद्दल, त्यांच्याद्वारे परमेश्वर स्वतःची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. पण तुमची विनंती असली पाहिजे की देवा मला देव कळला पाहिजे. आपल्याला अजून कुणाला देव कळलेला नाही. आपण देवाला काय केलेलं, माणूस करून ठेवलेला आहे. जसं तुम्ही एखाद्या व्यक्तीला म्हणता ना एवढं एवढं काम करा, मग तुम्हाला आम्ही एवढे एवढे पैसे देऊ, है ना. किंवा मग असं असतं की हे अर्धे पैसे आता घ्या, अर्धे पैसे मग काम झाल्यानंतर, पूर्ण झाल्यानंतर घ्या. हे मनुष्याशी व्यवहार आपण असे करत असतो. आता देवाशी पण आपण तसेच व्यवहार करतो. जे नवस वगैरे केले जातात ते कसे केले जातात, की देवा जर का आमचं हे काम झालं तर आम्ही तुम्हाला काय देऊ. कसला उपहार देता तुम्ही, कसला देता, तुम्हाला पदार्थांची नावं नाही आठवत का. पुरणपोळीचा उपहार, आम्ही खिरीचा उपहार देऊ. देवाला आपण आमिष दाखवतो आहोत की आमचं हे काम केलं तर आम्ही तुम्हाला हा उपहार देऊ. कोणी उलटा नवस करतं का, की देवा आधी आम्ही तुम्हाला उपहार देतोय पण तुम्ही आमचं काम करा, असं उलटा नवस करतं का कोणी. तुमचा नवस कसा आहे, आधी काम झालं पाहिजे मगच उपहार मिळेल, त्याच्या आधी भेटणार नाही. कोणीतरी असं करतं का, आधी आम्ही उपहार देतोय देवा, आमचं एवढं काम होऊ द्या. तसं कोणी नवस करत नाही. दोन्ही प्रकारचे नवस चुकीचे आहेत बरं का. आपण एखाद्याला पैसे देऊन काम करून घेतो तेव्हा त्या माणसाला खरोखर पैशाची गरज असते.
म्हणून आपण त्याला पैसे देतो, आणि तो सुद्धा पैसे घेऊन काम काय करतो, कारण त्यालाही गरज आहे पैशांची. बरोबर आहे का? तुम्ही मुलांना नाही का चॉकलेटचा आमिष दाखवता, त्यालाही गरज आहे त्या चॉकलेटची, आवश्यकता आहे, आणि म्हणून तो सुद्धा त्या चॉकलेटच्या मोबदल्यामध्ये दंडवत करत असतो बरं का. ते आम्हाला चॉकलेट ठेवावं लागते, त्यांनी दंडवत करावं म्हणून. बघ तुला चॉकलेट मिळेल, दंडवत कर, आणि तो मग दंडवत करतो. खरोखर देवाला आपल्या पुरणपोळीची आवश्यकता आहे का? देवाला पुरणपोळी खायला भेटत नाहीये, खीर खायला भेटत नाही, तुमच्यामुळे ती खायला भेटणार आहे, आणि म्हणून देव तुमचं काम करणार आहे, असं आहे का काही? लक्षात घ्या, देवाला आपण माणूस करून ठेवलेला आहे. देवाला देव म्हणून बघा, आतापर्यंत अज्ञानपूर्वक आपण करत आलो, हे कुणीतरी सांगितलं पाहिजे. लोक मला म्हणतात नाही बाबा त्या निमित्ताने होऊन जातं त्यांचं, परंतु किती दिवस तुम्ही अज्ञानपणातच हे करत राहणार? देवाला पण तुम्ही माणसासारखं ट्रीट करणार असं नका करू. इथे देवाला कशाची गरज नाहीये. तुम्ही जी पुरणपोळी खाताय, खीर खाताय, तीच देवामुळे मिळते आपल्याला. आम्हाला तर त्याच्यामुळेच मिळते. तुम्ही आम्हाला दंड घालून जेवायला नेता, कशामुळे नेता? कारण की त्या देवाचे आम्ही वस्त्र परिधान केलेले आहे म्हणून. नाही तर आम्हाला कोणी विचारलं असतं का? जे आम्हाला कोणामुळे मिळतंय? आम्हालाच देवामुळे खायला मिळतंय. बाई हे सकळही देवाचे, मा देव देईल ते आपले. हे सकळ देवाचंच आहे. देव आपल्याला ते योग प्राप्त करून देतात म्हणून आपल्याला मिळतं. आपल्यामुळे देवाला कधीच काही मिळू शकत नाही, आणि देवाकडे सगळे, कारण हे सगळं निर्माणच देवाने केलेलं आहे. एखाद्या सुगरण बाईनेच सगळे पदार्थ बनवलेले आहेत, आणि तिला आम्ही त्या पदार्थाचा आमिष दाखवू शकतो का? ती म्हणेल अहो मीच बनवलेत सगळे, हे तुम्ही काय खाऊ घालता मला, मीच खाऊ घालते तुम्हाला हे सगळं. तशा पद्धतीने देवाने सृष्टी रचनेमध्ये हे सगळे पदार्थ बनवून ठेवलेले आहेत. कसलं फूल असेल, कुठलं फळ असेल, हे सगळं हे सोनं चांदी वगैरे हे सगळे सृष्टी रचनेचा एक भाग आहेत. आणि म्हणून या ठिकाणी देवाला तुम्ही कसला आमिष दाखवू शकत नाहीत. तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं, ती प्रार्थना जी आहे ती उपयोगामध्ये आणायची, आणि देवाकडनं देवाला जाणून घ्यायचं, असं करावं लागेल. आणि ती विनंती तुमची जर का उत्तम प्रकारची असेल तर देव स्वतः 2 पावलं पुढे येणार तुमच्यासाठी, आणि तुम्हाला त्यांची स्वतःबद्दलची जाणीव जी आहे ती तुम्हाला प्रचितीच्या माध्यमातून करवून देणार आहेत. ज्यांना मानव पंथाचं प्रचिती अजून आलेली नाही, उपदेश घेतला. उपदेश कशामुळे घेतो आपण? एक तर घरातले सगळे उपदेशी म्हणून उपदेश घेतो, किंवा सासू सासऱ्यांनी सांगितलं म्हणून उपदेश घेतो, किंवा आई वडिलांनी म्हटलं म्हणून उपदेश घेतो, किंवा आमच्यासारखे आले म्हटले कान फुकून घे म्हणून आपण उपदेश घेतो. उपदेश घेण्याच्या अनेक काही गोष्टी आहेत. एक जण ते उपदेश घेत होते, मी म्हटलं म्हणजे कशासाठी घेताय? म्हणजे आमच्यावर खूप संकट आलेलं आहे. म्हटलं मग ते उपदेश घेतलं तर संकट जाईल म्हणून आम्ही उपदेश घेतोय. म्हटलं ही तर गोष्ट बरोबर आहे तुमची, संकट तर जाईल, परंतु जर का संकट नाही गेलं तर मग परत उपदेश सोडणार का तुम्ही? मग ते एकमेकांकडे बघायला लागले, म्हणजे हा तर विचार आम्ही केलाच नाही. म्हटलं विचार करा, मग येतो परत उपदेश द्यायला. म्हणजे आपण उपदेश किती याच्यासाठी माध्यमातून घेत असतो, का घेत असतो, हे लक्षात आलं पाहिजे. की उपदेश म्हणजे काय आहे? धर्मप्रवेश आहे. धर्मप्रवेशामध्ये सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे तुम्हाला देव जाणून घ्यायचा. एकदा देव कळाला की मग सगळं आपोआप तुम्हाला त्याच्यातनं लक्षात येतं. ती प्रचिती आली पाहिजे. उपदेश तर घ्या तुम्ही, पण उपदेशानंतर आम्हाला नामाच्या बाबतीत जे काय नाम स्मरणासाठी दिलेलं आहे, 5 नामं दिलेली आहेत, त्या 5ही नामाची प्रचिती कुठेतरी आम्हाला आली पाहिजे. 5व्या नामाची प्रचिती जी आहे, म्हणजे अनुभव जो आहे तो कुठेतरी आम्हाला आला पाहिजे, तर तुमच्या नामस्मरणाची गुणवत्ता अजून वाढणार आहे. जर का आपल्याला कळालं की हे जर का काढा पिला तर सर्दी लगेच चांगली होते बरं का, हे जर का लक्षात आलं तर आपण काय करतो, त्याचं महत्व आपल्या ह्याच्यामध्ये वाढतं. आपण म्हणतो ते गोळी वगैरे काही नको, तो काढा बनवून द्या मला. त्या काढ्याचं महत्व, प्रचिती आली तुम्हाला, तसं नामाची एक प्रचिती तुम्हाला स्वतःला आली पाहिजे. ती प्रचिती तुम्ही स्वतः घ्या. एखादं संकट वगैरे आपल्याला चालूच असतं, त्या संकटामध्ये कुठेतरी आपल्याला देवाच्या बाबतीमध्ये ते चिंतन करता आलं पाहिजे, कुठेतरी देवाला विनंती करता आली पाहिजे, आणि त्यामध्ये त्या नामाचं जी प्रचिती आहे ती त्यावेळी तुम्हाला स्मरणाच्या माध्यमातून येणार आहे. आणि ती एकदा प्रचिती आली म्हणजेच देव कळायला
लागतोय तुम्हाला हळूहळू. आणि म्हणून इथे शांताबाईसा ज्या आहेत, या शांताबाईसांना नेमके परमेश्वर कोण हे काही लक्षात येईना, तेव्हा स्वामीच म्हणतात, बाई ऐसी या, म्हणजे या समोर या, इकडे या, आम्ही बसलेलो आहोत इथे. म्हणून श्रीकराचा अनुकार दाखविला, असं या या म्हणून स्वामींनी श्रीकराचा अनुकार त्या ठिकाणी दाखवलेला आहे. मग माईंबाईसे सावमी आली, दंडवते घातली, श्रीचरणा लागली. माईंबाईसा आल्या आतमध्ये आणि आल्यानंतर स्वामींना काय केलं, त्यांनी दंडवते घातलेली आहे, श्रीचरणा स्वामींच्या लागलेल्या आहेत. दंडवत घालणे म्हणजे साष्टांग, श्रीचरणा लागणे म्हणजे आपलं जे मस्तक आहे ते स्वामींच्या श्रीचरणावर ठेवणं. आलं लक्षात? दंडवत आणि श्रीचरणा लागणे. आता आपल्याकडे पण कोणी साधू आले, ते साधू किती मोठे असोत, किती मोठे अधिकरण असोत, परंतु तुम्हाला जेवढं वागता येईल तेवढं वाका, पण तुमचं जे मस्तक आहे, कपाळ जे आहे, ते त्यांच्या पायावर टेकवायचं नाही, हे लक्षात घ्या. खेडेगावांमध्ये काय होतं की एक भाव असतो त्यांचा, ते सहजपणे आपलं जे काही कपाळ आहे ते त्यांच्या पायावर टेकवत असतात, परंतु पायावर कपाळ टेकवायचं नाही. कारण आपलं जे कपाळ आहे ते एक तर स्वामींच्या श्रीचरणावर टेकलं पाहिजे, आणि दुसरं म्हणजे स्वामींनी विहित केलेले जे काही स्थान आहेत, प्रसाद आहेत, यावर ते टेकलं पाहिजे, है ना. आपण विशेष कुठे लावतो? कपाळाला लावतो. स्थान वंदन कपाळाला, त्याच्यानंतर प्रसाद वंदन करायचे तर कपाळाला. हे जे कपाळ आहे ते त्यासाठी आहे, एक तर स्वामींच्या श्रीचरणावर टेकेल, नाही तर स्वामीं संबंधित जे काही संबंधित आहेत विशेष प्रसाद, त्यावर ते टेकलं पाहिजे. पायावर ते टेकता कामा नये. पायाला टेकलेलं जे कपाळ आहे परत विशेषाला टेकवणं हे थोडंसं वेगळं ठरेल, आणि म्हणून ते अपवित्र आपल्याला ते कपाळ करायचं नाहीये. इथे या ठिकाणी स्वामींनी काय केलेलं आहे, त्यांना सावमे बोलवले, दंडवते घातली, श्रीचरणा लागले आणि एकी आसू दर्शनासी केली. एक आसू त्यांनी ठेवलेली होती, म्हणजे घरामध्ये काही जरी झालं, किती काही गरिबी आली, काही जरी झालं, बँकेतले पैसे संपतील, पण महिलांकडे काही ना काही तुम्हाला जमा पुंजी दिसणार, भेटणारच. महिला सगळं खर्च करून बसत नाही, महिलावर खर्च खूप करते, नाही अशातला भाग नाही, पण सगळं मात्र खर्च करत नाही. काही ना काही ती राखून ठेवत असते, आणि त्याच प्रपंचाला कुठेतरी ते उपयोगी पडतं, कामी पडतं. म्हणजे ती ते द्रव्य जे साठवते ते सुद्धा कशासाठी? प्रपंचासाठीच. म्हणजे ते सहस्त्र भोजन, ती जी लीळा माहिती चक्रपाणी महाराजांची, तो जो ब्राह्मण आलेला आहे तो सहस्त्र भोजन घालायचंय, त्याला 1000 ब्राह्मणांना भोजन घालायचंय, म्हणून तो आलेला आहे. वाटेमध्ये चोरांनी त्याला लुबाडलं वगैरे आणि सगळं घेऊन गेले. आता तो म्हणतो, आता कसं काय आपल्याकडनं उपार होणारच नाही, आता 1000 लोकांना कसं काय जेव घालणार? ती म्हणे होऊ शकतं. कसं काय? तर तिने ते मुखामध्ये काय केलं, दागिना तो लपवलेला होता. म्हणजे किती चलाकी आहे. आणि त्यांनी बरोबर त्या माध्यमातनं ती चलाकी करून ते तोंडामध्ये ते लपवलं आणि नंतर ते काढून दाखवलं, आणि त्यावर मग त्यांनी 1000 लोकांच्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे. चक्रपाणी महाराजांनी 500 लोकांचं जे भोजन आहे त्यांनी ग्रहण केलेलं आहे, त्याचं गोमटं त्यांना दिलंय. 500 लोक जेवल्यानंतर जे गोमटं लागणार आहे ते गोमटं फक्त त्यांनी एकट्यानेच भोजन करून त्यांना दिलेलं आहे. तर या ठिकाणी सुद्धा शांताबाईसांना एवढं दुःख आहे, सगळं आहे, परंतु तरी काहीतरी जमापुंजी त्यांच्याकडे आहे, आणि ती जमापुंजी त्यांच्याकडे त्यांनी बाळगून ठेवलेली. त्यातली सुद्धा एक आसू दर्शनासी केली, एक आसू जे आहे ते स्वामींना अर्पण केलेलं आहे. आपल्याकडे भरपूर काय असताना आपण त्यातलं थोडं देणं हे काही महत्वाचं नाही, हे काही खूप विशेष नाही आहे. आपल्याकडे खूप असताना आपण खूप देणं हे पण काही विशेष नाही आहे, परंतु आपल्याकडे काहीच नसताना सुद्धा आपण त्यातलं थोडं देणं हे खूप महत्वाचं आहे. आपल्याकडेच एक भाकर आहे, त्यातली सुद्धा आपण चतकोर एकाला दिली, चतकोर दुसऱ्याला दिली, हे खूप अवघड आहे. आपल्याकडे भरपूर जेवण आहे आणि मग आपण सगळ्यांना अन्नदान करतो आहोत. त्याही पेक्षा आपल्याकडे काही नसताना सुद्धा आपण त्या अन्नदानाचं महत्व राखतोय. कोर कुटका का होईना आपण आपल्या घासातला घास देतो आहोत.
हे दान सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि एक आसू जी आहे त्यांनी विचार केला काय करायची, आसू पुढे कुठे काय उपयोगी लावायची आहे का? आपण जी काही जमापुंजी ठेवतो ती कशासाठी ठेवतो? आपल्या जगण्याला, जीवनाला पुढे कामी येईल म्हणून. पण इथे जगायचंच नाहीये, आता आपल्याला जायचंय द्वारकेला, स्वतःला संपवायचं आहे. मग काय करायचं? एरवी तर संपत्ती होती तर जप्त झाली, एवढी मोठी संपत्ती निघून गेली, त्याचं काही दान धर्म करता आलं नाही, त्याचं काही पुण्य पदरी पडलं नाही. परंतु आता जे आपल्याकडे आहे ते तरी आपण काय करावं? दान करावं. मरायच्या आधी चांगलं कार्य करून जावं. चांगले जे काही पुण्यरूप क्रिया आहेत त्या आपल्याकडनं घडाव्यात. आणि म्हणून आता जे दातृत्व आहे, देवाला बघितल्यानंतर त्या ठिकाणी एक आसू त्यांनी काढलेली आहे, स्वामींच्या समोर ठेवलेली आहे. आणि मग बैसली स्वामींच्या समोर त्या बसलेल्या आहेत. स्वामी म्हणतात, बाई कोणीकडून येत असी जे, कुठून येत आहात बरं? आलेल्या व्यक्तीची सहजपणे चौकशी करणं व्यवहारातला एक भाग आहेच. कुठून आलात, काय आलात? आता मलाही काही लोक भेटतात, आम्ही तुमचं निरूपण ऐकतो, मी सहज विचारतो कुठले आहात आपण, आपलं आडनाव काय? हा एक व्यावहारिक चौकशीचा तो एक भाग आहे. आणि मानव पंथामध्ये याला क्षेम वार्ता असं म्हटलं जातं बरं का. एरवी कुठेच हा क्षेम वार्तेचा प्रकार नाहीये. मानव पंथामध्ये तुम्ही जर का एखाद्या मार्गामध्ये गेलात, आम्ही गेलो किंवा तुम्ही गेलात, तर तिथे सर्व देवपूजा वगैरे आटोपल्यानंतर ते बसलो आपण, अधिकाऱ्यांची भेटी घ्यायची असते. आणि भेटकाळ विधी झाल्यानंतर मग ते विचारतात कुणीकडून येत आहात, पुढे तुमचा प्रवास कसा आहे, वगैरे वगैरे. मग ते तुम्ही सांगणार असा असा आहे. मग कधी निघायचं? उद्या सकाळी तुम्हाला लवकर निघायचं असेल तर शिदोरी घेऊन जा, वगैरे वगैरे. क्षेम वार्ता त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये तुमचा प्रवास कसा आहे, काय आहे, कधी निघाले, कुठे जेवले दुपारी, हे सगळं विचारलं जातं. का विचारलं जातं? जेवले नसाल तर जेवून घ्या. ह्या क्षेम वार्तेमध्येच आपली श्रमनिवृत्ती होते बरं का. श्रमनिवृत्तीसाठी आरामच करावा लागतो असं नाही. मार्गामध्ये आज सुद्धा जी चौकशी होते आपली, विचारलं जातं, त्या विचारण्यामध्ये समाधान वाटतं की आपली किती आपुलकीने चौकशी करतायत जेवणाबद्दल, चहाबद्दल, पाण्याबद्दल. हे काय आहे? ही क्षेम वार्ता आहे. ती क्षेम वार्ता आमच्या स्वामींनी शांताबाईसांची केलेली आहे. त्या म्हणतात, जीजी वसमतीये कडोनी, वसमत कडून मी येत आहे. मग अवघी गोष्टी गोसाव्यांपुढे सांगितली. आणि ते सांगितल्यानंतर शांताबाईसा ज्या आहेत, माईमबाईसा त्यांचं नाव, त्यांनी प्राथमिक माहिती दिल्यानंतर जे काय आयुष्यामध्ये घडलेलं आहे ते सर्व स्वामींच्या पुढे त्यांनी सांगितलेलं आहे. आपलं ऐकून घेणारं जर का कोणी भेटलं तर आपण काय होतो? बोलायला लागतो. जसं तुम्ही भेटले, मला ऐकून घेणार आहे, मग काय होतं? बोलल्या जातं. ऐकणारे जेवढे आपुलकीचे असतील किंवा ऐकणारे जेवढे मन लावून ऐकत असतील तर ते बोलणाऱ्याला कळत असतं बरं का. म्हणजे तुम्ही नुसतेच बसलेले आहेत का तुम्ही ऐकत सुद्धा आहात हे तुमच्या हावभावावरून कळत असतं. मी एखादं काही बोलल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर कुठले भाव येतात ते पटकन लक्षात येतात. तशा पद्धतीने जर का ऐकणारे लोक भेटले की आपल्याकडनं अधिकाधिक चांगलं 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 बोलल्या जातं किंवा मनातलं जे आहे ते बोलल्या जात असतं. तसं शांताबाईसांच्या मनामध्ये भरपूर आहे आणि कुणाला काही सांगून त्याचा अर्थ नाही. सारंग पंडितांना सांगितलं, त्याचा लाभ मात्र झालेला आहे. सारंग पंडितांनी स्वामींची विशेषता सांगितलेली आहे. म्हणजे आपल्याला जर का मन मोकळं करायचं ते कुठे करावं लागेल? इथेच करावं लागेल, देवापुढे करावं लागेल. आणि तिथे गेल्यानंतर, देवाला पाहिल्यानंतर त्यांना असं मनामध्ये वाटलं देखील की इथे आपण बोलू शकतो. आणि म्हणून मनामध्ये जे काय असेल ते पूर्ण अंतःकरण स्वामींपुढे त्यांनी रिचवलेलं आहे. मनातलं सगळं दुःख आहे ते स्वामींपुढे त्यांनी सांगितलं. आणि जी जी भातारू सरला म्हणजे पती सरला, पुत्रू सरला, धनकुळवाडी रावळीची नेली, सगळं जप्त होऊन गेलं. मोठी मुलगी आहे ती विधवा झाली, धाकुटीसी कावरे लागले, ते सासुरीचा आणूनी घातली, त्यावेळी मी जी द्वारावती अशी निघाली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सर्वच सांगितलं, मी द्वारावतीला आता निघालेली आहे आणि आता आम्ही तिथेच आमच्या जीवनाचा शेवट जो आहो
ते करणार आहो असं तिने स्वामींना सांगितलं. ऐसे म्हणून प्रतिष्ठानासी आलीये, असं मी प्रतिष्ठान म्हणजे पैठणला या यात्रेसोबत मी आली. ते तर भाचे सारंग पंडित भेटले. भाचा माझा सारंग पंडित तो त्या ठिकाणी भेटला आणि तीही गोसाव्यांपाशी पाठविले. त्यांनी मला कुठे पाठवलं? देवाजवळ, तुमच्याजवळ मला जाण्याचा सल्ला दिला. जी माझ्या पुत्राचे ऐसेची हात. आता त्या शांताबाईचा, माईंबाईंचा मुलगा सुद्धा सरलेला आहे आणि आता समोर कोण आहेत? स्वामी आहेत. स्वामींचं वय किती आहे? 25-27 वय दिसतं स्वामींचं. स्वामी किती वर्षाचे आहेत तो भाग वेगळा आहे, पण दिसतात किती वर्षाचे? 25-27 वय स्वामींचं दिसत आहे. आणि त्या स्वामींच्या त्या श्रीमूर्तीमध्ये कुठेतरी ते 25-27 वय बघून तिला आपला मुलगा त्याच्यामध्ये दिसायला लागलेला आहे. म्हणजे शांताबाईसांनी एक प्रकारे देवाला आपलं पुत्र म्हणून बघितलेलं आहे. म्हणजे शांताबाईचा कोण झाला? माता झालेले आहेत. आणि ते म्हणतात, देवा माझ्या पुत्राची ऐसेची हात, ऐसेची डोळे, ऐसेची तोंड. असंच माझा मुलगा दिसत होता. साधारणतः तुमच्यासारखाच होता. असंच तोंड होतं, असाच चेहरा होता, असेच डोळे होते, असाच बऱ्यापैकी तुमच्यासारखा तो बोलत होता वगैरे वगैरे. म्हणजे एखाद्या आईचा तरुण मुलगा जर का गेला असेल तर तिला प्रत्येक तरुण मुलामध्ये आपला मुलगाच दिसत असतो. त्याचं बोलणं चालणं कुठेतरी तिला भास होत असतो, कारण की आईच्या मनामध्ये तो मुलगा इतका वसलेला आहे. जगातनं तो मुलगा जातो पण मनातनं काही तो मुलगा जात नाही, तिला भास होत राहतात. एरवीच मुलगा कुठे लांब शिकायला असला तरी सुद्धा आईने काही पदार्थ बनवला की ती म्हणत राहते, तो असतं त्याला आवडतो बरं का, तो असतं त्यांनी खाल्लं असतं, त्यांनी मागितलं असतं, असं झालं असतं, तसा बोलला असता. आईची सतत तीच बडबड बडबड सुरू असते. इतरांसाठी ती बडबडच आहे, पण आईसाठी काय आहे? ती ममता आहे पूर्ण. आणि पूर्णपणे तो मुलगा लांब असेल काय किंवा जगात नसेल काय, पण आईच्या मनातनं मात्र तो मुलगा जात नाही आणि तिला ठिकठिकाणी तिला असा मुलाचा भास होत राहतो. तोच भास त्यांना इथे सुद्धा होतो आहे. आणि त्या म्हणतात की माझ्या मुलाचं असंच तोंड होतं बरं का, असंच तो बोलायचा, म्हणून दुःख करू लागली. आणि असं करत करत त्यांना काय झालेलं आहे? दुःख जे आहे ते वाढायला लागलं. जसं जसं आपल्याला घटना आठवते तसं तसं आपल्याला दुःख जे आहे, दुःखद घटना असेल त्या दुःखद घटनेमधला जो काही भाग आहे तो आठवायला लागला की त्याचं दुःख सुद्धा तेवढं तेवढं वाढायला लागतं आणि दुःख हे अश्रू रूपाने आपल्या डोळ्यामध्ये उभं राहतं. माणूस रडून अंतःकरण मोकळं करत असतो आणि अशा प्रकारे ते दुःख करत आहेत. आणि त्यांच्या दुःखाचं सांत्वन जे आहेत ते आमचे स्वामी इतक्या सुंदर प्रकारे करतात. त्यासाठी ते उदाहरण देतात आणि ते उदाहरण दिल्यानंतर पुढे काय होतं हे आपण उद्याच्या सत्रामध्ये बघणार आहोत. दंडवत हो.